म्हणजे आधी ते बैठं काम करायचे? नाही, बैठं आणि फिरतीचं दोन्ही होतं. दोन्ही होतं. आता ह्यांनी डॉक्टर आपण यांच्या प्रश्नाला उत्तर देणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. नमस्कार. ब्रेक नंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेतो लेझर हिमोथेरपी विषयी. आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर शैलेंद्र पाटील. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी माधव केळकर यांचा फोन होता आणि त्यांना 10 वर्षापासून प्रॉब्लेम आहे. ग्लुटियस मॅक्सिमम मसल्समध्ये त्यांना टाईटनेस आलेला आहे. तर काय सांगाल त्याच्याबद्दल? आता मगाशी ब्रेकवर जाण्यापूर्वी जो फोन आला होता, तर त्यांचं वय 60 ते 62 आहे आणि 10 वर्षापासून कमरेचे खुब्याचे जे सर्वात मोठे स्नायू आहेत, नितंबाचे स्नायू ज्याला म्हणतो आपण, तर ते दोन्ही टाईट आहेत असं ते म्हणत आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट की अशा डायग्नोसिसवरून आपण सांगू नये, बरोबर. पण तरी एक जनरल हे सांगतो, मला माझं ऑब्झर्वेशन सांगतो की पायरिफॉर्मिस नावाचा एक छोटा स्नायू हा ग्लुटियस मॅक्झिमसच्या खाली असतो. कारण ग्लुटियस मॅक्झिमस हा आपल्या शरीरातला सर्वात मोठा, म्हणजे पोटरीच्या स्नायूनंतर सर्वात मोठा स्ट्रॉंग अँटी ग्रॅव्हिटी स्नायू म्हणतात. या आपण आणि 4 पायाचे प्राणी यांच्यामध्ये जो काही फरक आहे, आपण 2 पायांवर उभे जे राहतो, आपलं बॉडी स्ट्रक्चर जे उभं राहतं, त्यात पोटरीचे स्नायू आणि नितंबाचे स्नायू हे 2 मिळून आपल्याला पूर्ण उभं करतात. युज्युअली हा जो स्नायू आहे हा दुखावला जात नाही. त्याच्या खाली जे छोटे छोटे स्नायू असतात, विशेषतः पायरिफॉर्मिस नावाचे छोटे स्नायू असतात, ते युज्युअली ह्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये दुखावलेल्या माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये बऱ्यापैकी आहे. म्हणजे उठता बसता त्रास होतो किंवा त्यांनी जे सिम्पटम सांगितले त्यात हा त्रास होतो. आपण लेझर हिमोथेरपी जी ट्रीटमेंट करतो तिच्याने ह्या जुन्या कडक झालेल्या स्नायूंमधला जो काही रक्तपुरवठा बाधित झालेला असतो, मायक्रो सर्क्युलेशन डिस्टर्ब झालेलं असतं, फायब्रोसिस डेव्हलप झालेलं असतं, ती रिपरेटिव्ह मेकॅनिझम जी सुरुवातीला मी सांगितली ती इथे पण इन्स्टिगेट होते. लेझर हिमोथेरपी साधारण आपण महिना 1.5 महिना करायला सांगतो. बरेचसे लोक महिन्याभराच्या हिमोथेरपीनंतर सांगतात की माझं दुखणं आता कमी वाटतंय, मग आपण त्यांना लेझर हिमोथेरपीच कंटिन्यू करायला सांगतो. ज्यांचं दुखणं कमी नाही होत आहे त्यांना आपण लोकल तेवढ्या भागापुरतं हाय पॉवर लेझरच्या मशीनने त्या ठिकाणी आपण मदत घेऊन डोस देतो. हा ट्रीटमेंटचा भाग झाला. हे काम कसं करतं, जसं लेझर हिमोथेरपीचं मी तुम्हाला सांगितलं की ज्या पद्धतीने ते सर्क्युलेशन नॉर्मलला येतं, प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम किंवा रिजनरेटिव्ह मेकॅनिझम स्टिम्युलेट होते, तसं हाय पॉवर लेझर आपण त्या ठिकाणी जेव्हा देतो त्यावेळेस त्या ठिकाणी जमा झालेले फायब्रस टिश्यू लवकर बारीक व्हायला लागतात, जे काही डिझॉल्व्ड. हे आमचं नाही तर पेशंटचं ऑब्झर्वेशन आहे की आपण गुडघेदुखीसाठी किंवा इतर कारणांसाठी जेव्हा हाय पॉवर लेझर्स देतो तेव्हा पेशंट आठवणीने सांगतात किंवा माझं ऑपरेशनचा जुना जो व्रण होता तो आता एकदमच फेंट दिसतो, म्हणजे दिसत नाही. दॅट रिड्युसेस फायब्रोसिस सबस्टॅन्शियली. म्हणजे जर फायब्रोसिस त्या ठिकाणी डेव्हलप झाला असेल, ते ज्यांनी बोलीभाषेत सांगितलं की तो स्नायू कडक झाला, म्हणजे फायब्रोसिस डेव्हलप झाले, तर ते फायब्रोसिस हाय पॉवर लेझरनी नक्की अशा पद्धतीने जाऊ शकेल. नक्कीच डॉक्टर. म्हणजे जे असे जुने आजार आहेत त्यांच्यावर देखील लेझर हिमोथेरपी खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतं. डॉक्टर, ही ट्रीटमेंट जी आहे ती घेताना आपल्याला काही वेगळी काळजी घ्यावी लागते का? लेझर हिमोथेरपी घेताना आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कुठलाही बदल करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या सवडीने तुमच्या सोयीच्या ठिकाणी हा उपचार घेऊ शकतात. तुम्ही झोपूनही ट्रीटमेंट घेऊ शकतात, बसूनही ट्रीटमेंट घेऊ शकतात, काम करतानाही ट्रीटमेंट घेऊ शकतात. फक्त ट्रीटमेंट घेताना गॅस शेगडीजवळ जाऊ नका किंवा व्हायब्रेटिंग जे हे असतात स्ट्रक्चर्स त्या ठिकाणी थांबवू नका, एवढं आमचं सांगणं असतं. कारण यापासून बाकी दुसऱ्या कोणालाही हे होत नाही, इजा होत नाही किंवा अपाय होत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या फ्रिक्वेन्सीने केव्हाही घेऊ शकतात. याला जेवणाचं किंवा खाण्यापिण्याचं कुठलंही बंधन नाही की तुम्ही उपाशी पोटीच घेतलं पाहिजे, जेवल्यानंतरच घेतलं पाहिजे, काहीच नाही. तुमच्या कन्व्हिनियन्सप्रमाणे तुमच्या सोयीच्या वेळात तुम्ही ते घेऊ शकतात. आमचा आग्रह एवढाच असतो की आपण जो अर्धा तास त्या लेझर हिमोथेरपीला देतो त्याचा पूर्ण वापर तुम्ही करा, त्या अर्ध्या तासाचं पूर्ण युटिलायझेशन करा. कारण मशीन त्याचं काम करत असतं, तुम्ही अर्धा तास रिकामी बसा, फ्री असतात, तर त्यावेळेस प्राणायाम करा, मेडिटेशन करा. ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला आणखीन जास्तीत जास्त फायदा देऊन जाऊ शकतात. नक्कीच डॉक्टर. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊया. विठ्ठलजी यांचा फोन आहे. नमस्कार, बोला. हॅलो मॅडम. नमस्कार. नमस्कार. हा, माझं वय 30 वर्ष आहे मॅडम. मला पाठीच्या मणक्याचा सांध्यावर सांगितलेलं आहे. बरं. तर मग पाठीचे मणके एकदम कडक झालेले, तर मी सांधे विकार तज्ञाला दाखवलेलं आहे औरंगाबादला. तर मग ते फिजिओथेरपी केली, 3-4 महिने गोळ्या घेतल्या सांधेवाताच्या, कोर्स पूर्ण केला, पण तरी पण पाठीचे मणक्याचा त्रास होतो. असं वागताना एकदम कडक होतं एकदम.
बरं बरं. बरं, याच्यावर काही लेझर हेमोथेरपी कायलाच केलं जाईल, म्हणजे केलं जाईल तर काय, म्हणजे काय खर्च येऊ शकतो? डॉक्टरांना आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत? तुम्हाला काही प्रश्न विचारायचे? नाही, त्यांनी जे हां. धन्यवाद, आपले प्रश्न कळले. डॉक्टर आपल्या प्रश्नाला उत्तर देतील. आता यांनी विठ्ठल भोते यांनी जो काही प्रॉब्लेम सांगितला तो आपण सुरुवातीला आणखीन एका पेशंटने जो सांगितला होता, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस नावाचा संधिवात असतो. आणि मगाशी मी जसं सांगितलं की 10 ते 12 वर्षापर्यंत हा आजार ॲक्टिव्ह असतो. या आजारामध्ये ट्रीटमेंट करण्यामध्ये आपले 2 उद्देश असतात. एक तर त्या आजाराचा प्रोग्रेस जो आहे, वाढ जी आहे ती थांबवणं हा पहिला उद्देश, आणि त्यानंतर जेवढं त्याला रिकवर करता येईल, जे काही सांधे डॅमेज झालेले आहेत त्यांना जेवढं रिकवर करता येईल तेवढं रिकवर करणे हा याचा मेन पर्पज असतो. परत सांगतो, लेझर हिमोथेरपीने ह्यात पुढच्या 2 गोष्टी आपल्याला पॉसिबल आहेत. पण जे सांधे चिटकून गेलेत किंवा जे डिस्ट्रॉय झालेत किंवा ज्या पेशी मेल्या आहेत त्या परत लेझर हिमोथेरपीने किंवा कुठल्याही ट्रीटमेंटने जिवंत होत नाहीत. त्यामुळे अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसमुळे आलेला कडकपणा जो आहे किंवा जे मणके चिटकून गेले आहेत ते कुठल्याही ट्रीटमेंटनी मोकळे होणार नाही. पण ही प्रोसेस जर अशीच चालू राहिली, मगाशी पण मी तेच सांगितलं की ही प्रोसेस चालू राहिली तर खोब्याचा सांधा चिटकला, गुडघ्याचा सांधा चिटकला की ह्या पेशंटला उठणं बसणं सुद्धा अवघड होतं. म्हणजे यांना एकतर पूर्ण उभं राहायला लागतं किंवा डायरेक्ट आडवं व्हायला लागतं, बसणं वगैरे ह्या पद्धती बंद होतात. ही स्टेज यायच्या आधी आपण याला बऱ्यापैकी अटकाव करू शकतो. बरोबर, म्हणजे जेवढ्या लवकर तुम्ही ट्रीटमेंट घ्याल तेवढे चांगले रिझल्ट आपल्याला मिळू शकतात. डॉक्टर, आतापर्यंत आपण बरेच सांध्यांचे आजार बघितले, पण आता आपण बघतोय की आपल्या देशामध्ये डायबिटीसचं प्रमाण खूप वाढतंय आणि असंही म्हणतात की आता भारत पहिला नंबर भारताचा येणार आहे डायबिटीसमध्ये. तर काय सांगाल, डायबिटीससाठी ही जी ट्रीटमेंट आहे लेझर हिमोथेरपी ही कशी उपयोगी पडू शकते? डायबिटीस तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे की डायबिटीस आता भारत डायबिटीसची आणि हृदयविकाराची राजधानी होणार आहे. बरोबर, म्हणजे मॅक्झिमम आजाराचे रुग्ण जे आहेत ते आपल्या देशात आढळतात. त्याचं दुर्दैव आणि दुसरा भाग सर्वात महत्त्वाचा जो माझ्याकरता आहे, तर आपल्याकडे ह्या आजारांनी दगावण्याचं जे वय आहे ते 35 ते 40 वर्षाच्या रेंजमध्ये येऊन ठेपलं आहे. वेस्टर्न कंट्रीजमध्ये म्हणजे युरोपियन कंट्रीजमध्ये किंवा पाश्चात्य कंट्रीजमध्ये ही वय 55 ते 60 या रेंजमध्ये, 50, 55, 60 या रेंजमध्ये. पण तोपर्यंत त्या माणसाच्या सांसारिक ह्याचा जो आहे ते बऱ्याचशा जबाबदाऱ्या पार पडलेल्या असतात. आपल्याकडे जे रुग्ण आता सापडत आहेत किंवा ज्याला बळी पडत आहेत तर ते ऐन प्रॉडक्टिव्ह एजमध्ये ही रुग्ण आहेत. डायबिटीस हा ट्रीटमेंट करण्याचा आजार नाही हे माझं स्पष्ट मत आहे. हा समजून घेण्याचा आजार आहे. तुम्ही डायबिटीस कशामुळे होतो, का होतो, कशाने बरा होईल, काय केल्याने कंट्रोलमध्ये येईल, काय केल्याने वाढेल, ह्या गोष्टी समजून घ्या. स्वतः त्याच्यात पार्टिसिपेट करा. नुसतं ब्लाइंडली औषधं गोळ्या दर 3 महिन्याला घेत राहून आयुष्यभर गोळ्या खाण्यात अर्थ नाही. डायबिटीस लेझर हिमोथेरपीसारख्या उपचारांनी बऱ्यापैकी आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो. आता 5 वर्षामध्ये आमचे बरेचसे पेशंट असे आहेत की ज्यांच्या औषध गोळ्यासुद्धा बंद आहेत. माझ्या स्वतःच्या वडिलांना डायबिटीस होता, ब्लड प्रेशर होतं 5 वर्षापूर्वी. आता त्यांचं मेजर ऑपरेशन झालं पण आम्ही एक थेंब इन्सुलिन दिलं नाही किंवा डायबिटीसच्या गोळ्या पण दिल्या नाहीत. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही समजून उमजून पार्टिसिपेट केलं तर तुमच्या औषध गोळ्याही बंद होऊ शकतात. आता लेझर हिमोथेरपी डायबिटीसला नेमकी मदत कशी करते, तर डायबिटीस हा जो आजार आहे याच्यामध्ये रक्तातलं साखरेचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं असतं. हे का वाढतं, तर आपल्या शरीरामध्ये जे काही इन्शुलिन तयार करणाऱ्या सेल्स असतात त्या इन्शुलिन सफिशियंट प्रमाणात तयार करतात पण त्याचा उपयोग होत नाही. कारण इन्शुलिन म्हणजे काय, हे शेवटी एक चावी असते. आपल्या प्रत्येक पेशीला एक दरवाजा असतो, त्या दरवाजाला जे कुलूप असतं त्याची चावी म्हणजे इन्शुलिन. त्या पेशीला जेव्हाही ग्लुकोजची गरज असते तेव्हा ही इन्शुलिनची चावी त्या दरवाजाला लागते आणि गरज असलेलं ग्लुकोज त्या पेशीमध्ये ॲब्सॉर्ब होतं आणि पेशी आपलं त्याचा वापर करतात. डायबिटीसमध्ये नेमकं ह्या इन्शुलिन रिसेप्टर म्हणजे ह्या जे कुलूप आहे त्याला आम्ही इन्शुलिन रिसेप्टर असं म्हणतो, ते रेझिस्टंट होतात. रक्तामध्ये कचरा एवढा वाढतो, कोलेस्टेरॉल किंवा साखर एवढी वाढते की त्यामुळे थोड्याफार प्रमाणात जे काही इन्शुलिन तयार होत असेल ते अवेलेबल होत नाही, त्याचा वापर होऊ शकत नाही. ह्या अशा दोन्ही कारणांमुळे डायबिटीस मॅनिफेस्ट होतो. लेझर हिमोथेरपीमुळे मी पहिल्यांदा सांगितलं की रक्तातला कचरा निघून जातो, रक्त स्वच्छ, शुद्ध आणि पातळ होतं. त्यामुळे जेही थोड्याफार प्रमाणात इन्शुलिन बॉडीमध्ये तयार होत असेल किंवा रक्तामध्ये असेल त्याचा पूर्ण क्षमतेने वापर व्हायला लागतो. त्यामुळे पहिल्या 3 महिन्यामध्ये साखर कमी यायला लागते. दुसऱ्या 3 महिन्यामध्ये हे इन्शुलिनचे रिसेप्टार्स किंवा बाकीचे जे काही घटक आहेत त्याच्यावर लेझर हिमोथेरपीने चांगला उपयोग होतो. इन्शुलिनचे रिसेप्टार्स क्लीन झाल्यामुळे याची एफिशियन्सी वाढते आणि त्यामुळे HbA1c ज्याला सरासरी साखर म्हणतो ती आणखीन कमी यायला मदत होते. नक्कीच डॉक्टर, एक फोन येतोय तो आपण घेऊया आणि नंतर विस्तृतपणे ह्या विषयी आपण बोलू शकतो. नेहा नाईक आपल्याशी बोलतायत धुळ्याहून. नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझं वय 58 वर्ष आहे आणि माझं कमरेच्या मणक्याचं ऑपरेशन झालेलं आहे.
बरं मायक्रो लंबर डिस्कोटॉमी L5S1 बरं पण मला अजून काहीच बरं वाटत नाही. आज इतके वर्ष झाले पण माझं कंबर खूप दुखतं आणि कमरेपासून दोन्ही पाय पण खूप दुखतात. म्हणजे मला झोपूनच राहावं लागतं आणि थोडंफार चाललं की पाय दुखतात, कंबर दुखतं. 10-15 मिनिटं बसले तरी माझं कंबर खूप दुखतं. बरोबर. तर याच्यावर काही इलाज होईल का ह्या थेरपीने? मावशी तुम्हाला अजून बाकी दुसरे काही आजार आहेत का? मला बीपीचा त्रास आहे. हां किती आणि काही बीपीचा आणि काही फूड ॲलर्जी आहे. बरं किती अंतर चालू शकता तुम्ही पायी? मी 10-1 फुटापर्यंत 10-15 फूट याच्यावर नाही चालू शकत. बरं बरं ठीक आहे. धन्यवाद नेहाजी. नेहाजींच्या प्रश्नाचं उत्तर डॉक्टर देणार आहेत, पण आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. नमस्कार. ब्रेकनंतर सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेतोय लेझर हिमोथेरपी याविषयी आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर शैलेंद्र पाटील. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला फोन आला होता आणि त्यांचं मायक्रो लंबर डिस्टेक्टमी झालेलं आहे आणि L5S1चं ऑपरेशन झालेलं आहे. ह्या संदर्भात लेझर हिमोथेरपी काय काम करू शकते जाणून घेऊया डॉक्टरांकडून. डॉक्टर काय सांगाल त्यांना? 58 त्यांचं वय होतं. ॲक्च्युअली ज्याला फेल्ड बॅक सिंड्रोम असं आपण म्हणतो. मणक्याच्या ऑपरेशन नंतर जर दोन्ही पायांमध्ये त्रास होत असेल तर आपण आणि जुनं ब्लड प्रेशर आहे, लॉंग स्टँडिंग हायपरटेन्शन आहे, म्हणजे वॅस्क्युलर क्लॉडिकेशनचं सुद्धा आपल्याला लक्ष डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. अशा पेशंटकरता आपण 3 प्रकारे ट्रीटमेंट ऑफर करतो. लेझर हिमोथेरपी ही बेसिक ट्रीटमेंट आहे, म्हणजे ज्या ठिकाणी काही सर्क्युलेशन ब्लॉक झालं असेल, नसा ब्लॉक झाला असेल, त्या मोकळे करायला तिचा उपयोग होतो. ती रोज घ्यायची असते. 3 ते 6 महिने कमीत कमी ती चालते. दुसरं, ज्या ठिकाणी ऑपरेशन झालं किंवा त्याच्या खाली ज्या शिरा टाईट झालेल्या असतील तर त्याच्याकरता आपण हाय पॉवर लेझरची मदत घेतो. आणि मणक्यामधली चकती जर जास्त प्रमाणात अजूनही बाहेर असेल किंवा वरची किंवा खालची चकती बाहेर आलेली असेल तर त्याच्याकरता व्हॅक्स डी म्हणून जी काही आपल्याकडे ट्रीटमेंट सिस्टीम आहे त्या पद्धतीने आपण यांना मदत करू शकतो. बरोबर. म्हणजे ज्या तुमच्याकडे ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत त्या 2-3 ट्रीटमेंट्स एकत्र करून आपण असे जे कॉम्प्लिकेटेड किंवा जे लॉंग स्टँडिंग आजार आहेत त्यावर उपचार करू शकतो. आणि माझी बहुतेक पेशंटला हेच सजेशन असतं की प्रत्येकाचा फोकस फक्त माझा गुडघा दुखतो तेवढंच बरं करा सांगतात. आता ह्या गोष्टी लक्षात घ्या. गुडघा दुखणं हा शेवटच्या टप्प्यात आलेला भाग असतो. पहिल्यांदा सर्क्युलेशन ब्लॉक होतं, थकवा जाणवायला लागतो, मांड्या पोट्या टाईट व्हायला लागतात, मांड्या पोट्या दुखायला लागतात आणि नंतर गुडघे दुखायला लागतात. बरोबर. म्हणजे अनलेस यू ट्रीट दीज मसल्स तुम्हाला सांधेदुखीपासून जी मुक्तता पाहिजे असते कायमस्वरूपी ती मिळत नाही. त्यामुळे आम्ही प्रत्येक पेशंटला सांगतो की तुम्ही ट्रीटमेंट प्लॅन पूर्ण समजून घ्या. स्वतःचं लॉजिक हे इन्सिस्ट करू नका. तुम्हाला फक्त ठणका थांबवायचा असेल, तुम्हाला 20 पैशाची पेन किलर गोळी सफिशियंट आहे, तुम्हाला ह्या उद्योगात पडायची गरज नाही. हा कार्यक्रम त्यांच्यासाठी आहे किंवा हा प्रोग्राम लेझर हिमोथेरपी किंवा लेझर ट्रीटमेंटचा प्रोग्राम त्यांच्याकरता आहे, ज्यांना आजार समजून घेऊन त्यात भाग घेऊन त्याच्यापासून आपल्याला कायमस्वरूपी बाहेर पडायचं आहे अशा लोकांसाठी हा कार्यक्रम आहे. खरं डॉक्टर, तुम्ही आता जे म्हणालात की आजार समजून घेऊन त्याच्यावर उपचार घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर, तुम्ही आता इतके वर्ष ह्या क्षेत्रात काम करतायत आणि वेगवेगळ्या आजारांचे पेशंट्स तुम्ही चेक केलेले आहेत, तर साधारण काय एखादे अनुभव आमच्याबरोबर शेअर करता येतील? असे तर रोज नवीन अनुभव येतात. मी स्वतः MS ऑर्थो आहे, 25 वर्ष माझी प्रॅक्टिस झाली आहे. त्यामुळे प्रत्येक पेशंटकडे बघण्याचा आमचा जो दृष्टिकोन असतो तो ॲब्सोल्युटली सायंटिफिक असतो की ह्याला हे असं झालंय म्हणून हे असं होत आहे. हे क्लिनिकल कोरिलेशन जे आम्हाला MBBSला किंवा MS ला शिकवलं ते फार पक्कं होतं. त्यामुळे हे ॲनालाइज करण्याची आम्हाला सवय झाली आहे. माझ्याकडे एक 3 ते 4 वर्षापूर्वी गृहस्थ आले होते. ते स्वतः इंडस्ट्रियलिस्ट, 4 फॅक्टऱ्यांचे मालक. डायबिटीस त्यांचा 6-7 वर्षापासूनचा होता. 6 महिन्यापासून ते अंथरुणात पडून होते. म्हणजे पायाला मुंग्या येऊन, आग येऊन, पाय जड पडून आता ते उठणं बसणं अवघड झालं होतं. अशी परिस्थिती होती. ट्रॅडिशनल ट्रीटमेंट, साखर नॉर्मल, बाकी कुठं काही सापडत नव्हतं आणि बरं पण होत नव्हतं. मग आमचा दुसरा एक पेशंट होता त्यांच्या शेजारी राहणार. त्यांनी सांगितलं की तुम्ही असं एकदा जाऊन बघा. पहिल्यांदा त्यांनी माहिती घेतली हे असं आहे वगैरे वगैरे. मग त्यांना मी सांगितलं की तुम्ही हे सगळं वाचा, बघा, तुम्हाला वाटलं की हे सायंटिफिकली लॉजिकली बरोबर पटतंय देन यू कम फॉर दॅट. त्यानंतर जवळजवळ 3 आठवड्यांनी ते आले. म्हणजे तेव्हा कसं की आता काहीच होत नाही, चला हे तरी करून पाहू म्हणून आले. ते जेव्हा आणलं त्यांना तेव्हा त्यांना व्हीलचेअरमध्ये उचलून आणलं. म्हणजे ही वॉज नॉट इन द पोझिशन टू वॉक ऑल्सो. त्यांना व्हीलचेअरमध्ये उचलून आणलं. वेदना प्रचंड होत्या. 6व्या-7व्या दिवशी तो माणूस
पायऱ्यात चढून उतरून 4-5 वेळा मला बोलवून दाखवलं की डॉक्टर मला जमतंय. अरे वा. म्हणजे हे ह्या गोष्टींमुळे पॉसिबल होत आहे. आणि मग त्यानंतर जवळजवळ साधारणपणे 1.5 महिन्यानंतर ही जॉईंट हिज रुटीन वर्क बॅक. डायबिटीस पूर्ण कंट्रोलमध्ये, पेरिफेरल वॅस्क्युलर जे काय प्रॉब्लेम होते त्याच्या सोनोग्राफी बाकीच्या ज्या चाचण्या होत्या त्या जवळजवळ सगळ्या नॉर्मलला आल्या. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने समजून घेऊन घेतलं तर त्या पद्धतीने आपण त्या आजारातून सोप्या पद्धतीने बाहेर येऊ शकतो. नक्कीच डॉक्टर. आणि तुम्ही आता सांगितलं की सांध्यांचे वेगवेगळे आजार आहेत, डायबिटीस आहे, एड्सचं प्रमाण देखील सगळ्या म्हणजे संपूर्ण जगभरातच वाढतंय. तर एड्ससाठी काय उपचार पद्धती आहेत यामध्ये? आपण जे लेझर्स वापरतो, आता एक लक्षात घ्या, एड्स आणि HIV इन्फेक्शन या दोघांमध्ये बेसिक स्टेजेसचा फरक असतो. लागण झाली आणि त्यानंतर डिसीज मॅनिफेस्ट झाला की त्याला आपण एड्स म्हणतो, ऑटो इम्युन डेफिशियन्सी सिंड्रोम. HIVची लागण होते, काही दिवसानंतर त्यांचा CD4 काउंट हा कमी व्हायला लागतो, 500च्या खाली जायला लागतो. त्यावेळेस आपण समजतो की हा माणूस आता इम्युनो कॉम्प्रोमाइज झाला आहे, मग त्याची इम्युनिटी कमी होत चालली. आणि हे लोक जे आहेत हे साध्या इन्फेक्शननी दगावतात. त्यांना काय फार मोठं व्हायला लागतं असं काही नाही. सर्दी, पडसं, न्यूमोनिया असे छोटे इन्फेक्शन जे असतात त्यालासुद्धा त्यांची बॉडी प्रतिकार करू शकत नाही आणि म्हणून ते दगावतात. आता आपण ट्रॅडिशनल जी ट्रीटमेंट करतो आहोत, ॲलोपॅथिक ट्रीटमेंट जे आहे त्याचा ॲप्रोच असा आहे, 2 प्रकारे ॲप्रोच आपण करतो. एक तर अँटीबायोटिक किंवा अँटीव्हायरल औषधं जी आपण वापरतो त्यात ते व्हायरस किल करणे हा आपला उद्देश असतो. आणि दुसरा उद्देश असा असतो की आपलीच प्रतिकारशक्ती इतकी एलिव्हेट करून ठेवायची की त्या जंतूंचा संसर्ग आपल्याला बाधित करू शकणार नाही. आपण लेझर हिमोथेरपीनं ह्या दोन्ही गोष्टी करू शकतो. एकतर लेझरची किरणं जे डायरेक्ट ह्याच्यावर पडतात त्याच्यामुळे हे जे व्हायरसेस किंवा बॅक्टेरिया असतात हे बऱ्याच प्रमाणात त्या एनर्जीमुळे मरून जातात, म्हणजे डिस्ट्रॉय होतात. त्यांच्यापासून तयार होणारं गार्बेज WBC जे आहे त्या पटकन काढून घेतात. आपण ज्या लेझर HIVच्या किंवा एड्सच्या पेशंटला ट्रीटमेंट दिल्या आहेत तर त्या ट्रीटमेंट लॉंग लास्टिंग असतात, म्हणजे 6 ते 9 महिन्यापर्यंत करायच्या असतात. त्यांचे प्रोटोकॉल वेगळे असतात, त्यांचे प्रोटोकॉल्स वेगळे असतात. बाकीच्या ज्या काही सिस्टीम लावल्या आपण त्याही वेगळ्या असतात. आमच्याकडे तुम्हाला एक उदाहरण सांगतो. सर आपण हे उदाहरण घेऊयाच, पण आपल्याला एक फोन येतोय तो आपण घेऊया. विनायक सूर्यवंशी आपल्याशी बोलतायत पाटणहून. नमस्कार, बोला. हॅलो, आमचा मुलगा आहे 15 वर्षाचा. तर त्याला ASO पॉझिटिव्ह आहे. A आणि 1.12 म्हणजे 1.160 आणि D आणि 1.160 आहे. आमचा मुलगा